हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 23. कुत्रापि न जिहासास्ति नाशो वापि न कुत्रचित् आत्मा रामस्य धीरस्य शीतलाच्छतरात्मनः. भावार्थ: शीतल छायेने आच्छादित चित्त असलेल्या धीरवराची आत्मानंदी टाळी लागते. अशाला काहीही प्राप्त करण्याची किंवा काही त्याग करायची इच्छा नसते. आत्मा रामस्य शब्द मोठा मिठास अवीट गोड आहे. याचा अर्थ आहे आत्मानंदी टाळी लागणे. आत्मानंदी टाळी लागली याचा अर्थ स्वरसाचा स्वाद उमजला, आत्मानंद निर्माण झाला. तो मुळातच आत झुळझुळ वाहत होता. आता त्याची चाहूल लागली आणि जाणही आली. स्वात्मानंदाची किल्ली हाती लागली. स्वमधून कैवल्यानंदाचा झरा वाहू लागला. हा न आटणारा झरा आहे. त्यात स्नान करण्याचा अलौकिक आनंद मिळू लागला. आता यामधून बाहेर येऊ नये असे वाटू लागले. येथेच डुबकी मारून आत्मचिंतनात मग्न असावे. नाईलाज म्हणून देहधर्मापुरते किंचित दूर व्हायचे आणि पुन्हा त्यातच रममाण असायचे. देहधर्मासाठी जरा जरी दुरावा झाला तरी बेचैन व्हायला होत आहे. तसे दूर झाले तरी संपूर्ण नाळ तुटत नाही. आत धागा पकडलेला असतो. सदा त्यातची रंगला अशी अवस्था झाली आहे. हा आनंद परमानंद, कैवल्यानंद, नित्यानंद आहे. कारण हा आत्मानंद आहे. स्वनिर्मित आनंद आहे. ही स्वयं उपज आहे. याची मौज काही न्यारीच आहे. याची कशाशीही तुलना करणे केवळ अशक्य आहे. येथे निर्लेप, निर्भेळ फक्त आनंद आणि आनंदच आहे. येथे अन्य काहीही नाही. आपण आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो. यामुळे आपल्याला जे काही मिळते तो आनंदाचा आभास असतो. वास्तवात ते सौख्य असते. अर्थातच सौख्यापाठोपाठ केव्हा तरी दुःख हजर होते. आपण सुखदुःखाच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकतो. कारण दुसरा आपल्याला पूर्ण सुख देऊ शकत नाही. सुखाची तहान कधीही शमत नाही. ती सतत वृद्धिंगत होत असते. यासाठी दुसरा कमी पडतो. दुसऱ्याने दिलेले सुख कितीही काही झाले तरी परके असते. तेथे व्यवहार असतो. ती एक तडजोड असते. ते आपल्याला पूर्णत्वाला घेऊन जाऊ शकत नाही. दुसऱ्याचे आलंबन अशाश्वत असते. ते केव्हाही संपुष्टात येऊ शकते. तेथे मान अपमान असतो. त्यामुळे तेथे सुखदुःख असते, पापपुण्य असते. आपण जेव्हा दुसऱ्यापासून सुख घेत असतो ते वास्तवात आपलेच सुख असते. आपलीच लाळ सुटलेली असते. आपणच भावूक झालेले असतो. परंतु भास होतो की दुसऱ्याची लाळ सुख देत आहे. कुत्रा जेव्हा हाड चघळतो तेव्हा त्या हाडाला काहीही लाळ नसते, रसही नसतो. त्याला सुटते ती त्या कुत्र्याचीच लाळ असते. भौतिक वस्तू जगत, मग ते सजीव असो किंवा निर्जीव असो, त्यापासून होत असलेले सुख हा आपल्याच मनाचा आभास असतो. त्यामुळे परसौख्य मिथ्या असते. आपल्या जिभेला काही कारणाने सर्दी झाल्यामुळे किंवा अशाच काही कारणाने जर रुची नसेल तर पदार्थ कितीही स्वादिष्ट आणि रुचकर असला तरी आपल्याला त्याची चव समजत नाही, मजा येत नाही. अशा वेळी उसाचे कर्वे लाकडासारखे लागतात. सौख्यासाठी स्वस्वाद असावा लागतो. स्वस्वाद पूर्ण सौख्य देतो आणि म्हणून तो आनंद देतो. आनंदाच्या विरुद्ध काहीही नसते. त्यामुळे तेथे लवलेशी दुःख नसते. केवळ आनंद आणि आनंदच असतो. तो इतका पूर्णानंद असतो
की आपण शून्यत्वाला प्राप्त होतो. जेथे पूर्णत्वातून शून्यत्व येते तेथे आता आणखी काही मिळवायची इच्छा राहत नाही. तोच साक्षात्कार असतो. येथे आत्मसन्मान असतो, आत्मप्रतिष्ठा असते. आता तुम्ही इतरांवर अवलंबून नसता. येथे स्व अधिक अवलंबन असते. ही स्वप्रसन्नता असते. यामुळे चित्त शांत होते. ते शीतल छायेत विसावते. तेथे विक्षोभ निर्माण होत नाही. चित्तवृत्ती निरोध होतात. पूर्णत्वामुळे आता आणखी काही नको असते आणि शून्यत्वामुळे त्याग करायला जवळ काही नसते. हीच केवळ अवस्था असते. हरिओम.